वेलकम टू अकाउंटंट बेसिक स्किल चॅनल. आज तुम्हाला मी शिकवणार आहे बेसिक कॉन्सेप्ट ऑफ अकाउंट्स फॉर एनी सॉफ्टवेअर पार्ट 2. पहिल्या पार्ट 1मध्ये आपण पाहिलं होतं की अकाउंटिंग कॉन्सेप्ट काय आहेत आणि दुसरं गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. मित्रांनो, हे जर अकाउंटिंग कॉन्सेप्ट आणि गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला कुठचंही अकाउंटिंग सॉफ्टवेअर येऊ शकतं. पण मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मला एक तुम्हाला विनंती करायची आहे. हा यूट्यूबचा लेक्चर पूर्ण आहे का, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल, बरोबर. आणि जर तुम्हाला आवडला तर तुम्ही प्लीज प्रेस द बेल आयकॉन आणि सबस्क्राईब माय चॅनल, आणि तुम्ही तुमच्या मित्रांना पण फॉरवर्ड करू शकता. तर चला सुरू करूया पार्ट 2. मित्रांनो, आता अकाउंटिंग एंट्रीची सायकल कशी असते, अकाउंटिंग एंट्री कशी बुक होते, त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर, तिसरा आहे व्हॉट आर द स्टेप्स फॉर अकाउंटिंग सायकल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉस्ट सेंटर, अँड व्हॉट आर द अकाउंटिंग ग्रुप्स प्रिस्क्राइब बाय टॅली सॉफ्टवेअर. मी एक सॉफ्टवेअर घेतलेलं आहे तुम्हाला समजवण्यासाठी. तर चला पहिलं बघूया अकाउंटिंग एंट्रीज बुक इन अकाउंट्स बुक्स. ओके मित्रांनो, हा मी एक फ्लोचार्ट बनवलेला आहे. हा जर फ्लोचार्ट तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला समजून येईल की बाबा मास्टर सेटअप आणि ट्रान्झॅक्शन सेटअप किती महत्त्वाचं आहे. जर हे तुम्ही व्यवस्थित नोंद केलं तर तुम्हाला शेवटचा जो रिपोर्ट आहे तो व्यवस्थित येईल. आता बघा, वाउचर टाईप किती प्रकारचे आहेत आणि हे फ्लोचार्टमध्ये मी जुळवलेले आहेत सर्व, की बाबा रिसिप्ट वाउचर, पेमेंट वाउचर, कॉन्ट्रा वाउचर, जर्नल वाउचर, परचेस वाउचर, डेबिट नोट, क्रेडिट. हे जर 8 वाउचर झाले तर ॲटोमॅटिक तुमचे प्रिन्सिपल बुक तयार होतं, बरोबर. प्रिन्सिपल बुक कुठचे, कॅश बुक, परचेस बुक, सेल्स बुक, जर्नल रजिस्टर हे रेडी होतं. ओके, त्यानंतर आणि तुमचं कम्प्युटराइज सॉफ्टवेअर असेल तर प्रिन्सिपल बुक पण ॲटोमॅटिक रेडी होतं, ट्रायल बॅलन्स होतं, ट्रेडिंग अकाउंट होतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट. ओके, तर आता चला समजूया की बाबा रिसिप्ट वाउचरचा अर्थ काय. मित्रांनो, रिसिप्ट वाउचरचा अर्थ असा आहे की ह्याच्यामध्ये नेहमी कॅश ऑन बँक अकाउंट डेबिटला असतं. आणि तुम्ही बघा टॅली सॉफ्टवेअरमध्ये चुकून दुसरं अकाउंट डेबिट करा, बघा टॅली एंट्री असं पण करणार नाही, कारण मस्त खरंच चांगला सॉफ्टवेअरचा सेटअप केलेला आहे. म्हणून रिसिप्ट वाउचरमध्ये ऑलवेज कॅश अँड बँक अकाउंट डेबिट असते. दुसरं आहे पेमेंट वाउचर. पेमेंट वाउचरमध्ये कॅश अँड बँक अकाउंट क्रेडिट असतं, तर एंट्री टॅलीमध्ये ॲक्सेप्ट होईल, नाहीतर टॅलीमध्ये परत एरर दाखवणार. मित्रांनो, माझा जो यूट्यूबचा लेक्चर असेल ना हाच याच्यानंतरचा, त्यामध्ये मी टॅलीमध्ये दाखवणार आहे तुम्हाला की कसं एंट्री टॅली तुम्हाला अडवतो, तुम्हाला एंट्री करायलाच देत नाही तो, आणि सांगतो की तुम्ही चुकताय काहीतरी. ओके, तिसरं आहे कॉन्ट्रा वाउचर. कॉन्ट्रा वाउचरमध्ये काय की याच्यामध्ये डेबिटला आणि क्रेडिटला नेहमी कॅश अँड बँक अकाउंट असते, किंवा कॅश विथड्रॉ केली किंवा कॅश डिपॉझिट केली तर याच्यामध्ये कॉन्ट्रा वाउचर आपण सिलेक्ट करतो. त्यानंतर चौथा आहे सेल्स वाउचर. आता सेल्स वाउचरमध्ये टॅलीमध्ये त्यांनी एक गायडन्स केलेला आहे की जर तुम्हाला कॅश सेल्स रेकॉर्ड करायचं असेल टॅलीमध्ये तर तुम्हाला कॅश सेल्सचं ग्रुपिंग संडे डेटर्समध्ये करायला लागेल, आणि तुम्ही जो कॅश सेल्स केला आहे त्याचं सेल्स वाउचर तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल, आणि ते अकाउंट्समध्ये एंट्री कशी पास करायला लागेल, कॅश सेल्स अकाउंट डेबिट टू सेल्स लोकल, अशी अकाउंटिंग एंट्री तुम्हाला बुक करायला लागेल. ती एंट्री तुम्ही बुक केली तर तो तुमच्या सेल्स रजिस्टरमध्ये ते रिफ्लेक्ट होईल, आणि दिवस संपला मग तुम्हाला त्या दिवशी पार्टीकडनं जी कॅश आली सर्व, किंवा दिवसभराची कॅश जी कस्टमरकडनं आली त्याची एंट्री येणार कॅश अकाउंट डेबिट टू कॅश सेल्स. असं करून तुमच्या कॅश रजिस्टर सेल्स रजिस्टरमध्ये कॅशच्या एंट्र्या दिसल्या जातील. त्यानंतर आहे क्रेडिट सेल्स वाउचर, म्हणजे तुम्ही उधारीवर माल किती विकला तुम्ही ते पार्टी वाईज रेकॉर्ड करा, म्हणजे बिल नंबर वाईज, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा किती येणं आहे, त्यासाठी क्रेडिट सेल्स वाउचर बोललं जातं. त्यानंतर आहे परचेस वाउचर. परचेस वाउचरचा अर्थ असा आहे की ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, कॅश वाउचर आहे आणि क्रेडिट परचेस वाउचर आहे. आता कॅश वाउचरमध्ये काय असतं की जर तुम्ही म्हणजे तुम्ही कॅशमध्ये कुठचा माल खरेदी केला असेल, बरोबर, तर जनरली
अकाउंट्समध्ये एंट्री काय येते माहिती आहे की परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अशी जर एंट्री मारली पेमेंट एंट्री तर ते परचेस रजिस्टरमध्ये येणार नाही. त्यासाठी टॅलीने त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही कॅश परचेसचं नाही ग्रुपिंग सन्ड्री क्रेडिटरमध्ये बनवा. कॅश परचेसचं ग्रुपिंग तुम्ही सन्ड्री क्रेडिटर्समध्ये बनवा आणि परचेसमध्ये अकाउंटिंग परचेस वाउचर सिलेक्ट करा आणि अशा अकाउंटिंग एंट्री बुक करा. ही परचेस अकाउंट डेबिट टू कॅश परचेस अशी अकाउंटिंग एंट्री बुक केल्यानंतर त्या तुम्ही नॅरेशनमध्ये दिलं की बाबा हा कॅश परचेसेस आहे आणि डे एंडला जी तुम्ही कॅश पे कराल त्यावेळी पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करा आणि कॅश परचेस अकाउंटला डेबिट करा आणि कॅश अकाउंटला क्रेडिट करा. ह्याचं जेणेकरून काय होईल माहिती आहे मित्रांनो की कॅश परचेस लेजर हे तुमचं झिरो होईल आणि परचेस रजिस्टर पण तुमचं रेडी होईल. हे टॅलीने ते एक सेटअप केलेलं आहे की जेणेकरून परचेस अँड सेल्स रजिस्टर तुम्हाला व्यवस्थित दिसलं जाईल. त्यानंतर आहे जर तुम्ही उधारीवर माल खरेदी केला तर तुम्ही परचेस अकाउंटला डेबिट आणि सप्लायरला किंवा क्रेडिटरला तुम्ही क्रिएट करणार आणि ते अकाउंटिंग एंट्री रेकॉर्ड करणार आणि ते परचेस रजिस्टरमध्ये आपल्याला दिसलं. एफ जनरल वाउचर. जनरल वाउचर म्हणजे काय ह्यामध्ये डेबिट आणि क्रेडिटला कॅश अँड बँक नसते. जनरल वाउचर कधी सिलेक्ट करतात ज्यावेळी काही चुका झाल्या असतात त्या दुरुस्त करण्यासाठी किंवा प्रोव्हिजन करायची असते किंवा एकाची देण्याची एंट्री किंवा पैसे इंटरेस्ट रिसिवेबल असेल किंवा इंटरेस्ट पेएबल असेल तर तो जनरल वाउचर सिलेक्ट करतात. त्यानंतर डेबिट नोट ह्याला परचेस रिटर्न म्हणतात. म्हणजे तुम्ही जो माल खरेदी केला होता क्रेडिटरकडनं तो तुम्ही परत केलात आणि त्यासाठी तुम्हाला एक कागदपत्र बनवावं लागतं. ते कागदपत्र असं डेबिट नोट. आता जी एस टी कायद्याप्रमाणे डेबिट नोट तुम्हाला प्रिंट करायला लागते आणि ती तुम्हाला क्रेडिटरला पाठवायला लागते की बाबा तुझा माल आम्ही परत केलेला आहे आणि तुम्ही जी एस टी रिटर्नमध्ये दाखवायला लागतं. क्रेडिट नोट म्हणजे सेल्स रिटर्न म्हणजे तुम्ही जो माल विकला होता तो कस्टमरने तुम्हाला परत केला. माल रिटर्न करण्याचं कारण भरपूर असतात. डिफेक्ट असतं पॅकिंगमध्ये काय इश्यू असतात. पण क्रेडिट नोट जेव्हा बनवली जाते तेव्हा एक कागदपत्र असतात ते तुम्हाला जी एस टी रिटर्नमध्ये दाखवायला लागतं. आता सर्वात महत्त्वाचं व्हॉट आर द टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर. मित्रांनो टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर अँड रिसिप्ट कुठच्याही अकाउंटिंग सॉफ्टवेअरला समजत नाही. हे मी तुम्हाला लिहून देतो आणि तुम्हाला प्रॅक्टिकल टॅली सॉफ्टवेअरमध्ये पण दाखवतो. तुम्ही कम्प्युटर हा लेजर असेल आणि त्याचा ग्रुप फिक्स ॲसेट असेल बरोबर. पण तुम्ही त्या फिक्स ॲसेटच्या जागी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पण दाखवू शकता, सेल्स अकाउंट दाखवू शकता, लायबिलिटी पण दाखवू शकता. मित्रांनो जर तुमचे अकाउंटिंग कॉन्सेप्ट बरोबर नसतील ना तर ह्या चुका होऊ शकतील आणि ते ॲक्सेप्ट पण होतात. अकाउंटिंग एंट्री पण होते बरोबर. तर हे सॉफ्टवेअरला नाही समजत ते कोणाला समजतं युजरला. तर आता त्यामध्ये पण प्रकार आहेत आपल्याला समजायचे आहेत की कुठचे एक्सपेंडिचर आहेत. तर पहिला महत्त्वाचा आहे की बाबा कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर आणि कॅपिटल रिसिप्ट ज्याचं लाईफ 12 महिन्यापेक्षा जास्त आहे ते नेहमी फिक्स असेट असते ओके किंवा लायबिलिटी साईडला दिसलं जातं. ज्याचं लाईफ 12 महिने किंवा 12 महिन्यापेक्षा खाली बघा कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये मी काय सांगितलं मोर दॅन 12 मंथ म्हणजे कम्प्युटर घ्या तुमचं मोबाईल घ्या हे त्यांचं लाईफ 12 महिन्यापेक्षा जास्त आहे कारण त्यांचा सेटअप चांगला असतो स्ट्रॉंग. पैसे पण आपण जास्त 12-13,000 15,000 ॲपलचा मोबाईल आहे 65,000 रुपये एवढी किंमत असते कारण सेटअप चांगला असतो केलेला असतो किंवा लॅपटॉप आहे कम्प्युटर आहे फर्निचर आहे 12 महिन्यापेक्षा जास्त लाईफ असते. आता रेव्हेन्यू आयटम ज्यांचं लाईफ 12 महिने किंवा 12 महिन्याच्या खाली असते हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे आता याचा अर्थ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे डेबिट साईड असते ना ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईड असतं ते रेव्हेन्यू रिसिप्ट ओके. याचा कॉन्सेप्ट काय आहे 12 महिने किंवा 12 महिन्यापेक्षा कमी हे त्यांचं लाईफ म्हणजे सॅलरी ते पर्टिक्युलर महिन्याची असते, एक्सपेंडिचर असतात त्या पर्टिक्युलर महिन्याचे असतात. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा एक वेगळा एक्सपेंडिचर आहे. याच्यामध्ये असं असतं की बेनिफिट आहे ना मोर दॅन 12 मंथ असतं पण ते फिक्स ॲसेट नसतं बरोबर. फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाइजमेंट केली तर तुम्हाला 2-3 वर्ष रेव्हेन्यू मिळतं. मग अशा वेळेला ते इयर वाईज त्याला डिवाईड केलं जातं. 3 वर्षात डिवाईड केलं जातं, 2 वर्षात डिवाईड केलं जातं. जो खर्च 2 वर्षात आपण
तो P&L ला डेबिट केला जातो. ओके, हे झालं टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर. मित्रांनो, कुठच्याही अकाउंटिंग सॉफ्टवेअरला टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर रिसिप्ट नाही समजत. या युजरला लक्ष युजरनी ते फीड करायचं असतं. आता अकाउंटिंग सायकल काय बोलली जाते? अकाउंटिंग सायकल अशी असते की पहिला नेहमी ॲनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन फ्रॉम सोर्स डॉक्युमेंट. सोर्स डॉक्युमेंट काय असतात? म्हणजे ट्रान्झॅक्शन सेटअप. ओके, दुसरं असं क्रिएट लेजर, बुक दी अकाउंटिंग एंट्री, हे तुमचं मास्टर सेटअप असतं. लेजर पोस्टिंग ऑटोमॅटिकली होतं टॅलीमध्ये. बॅलेन्सिंग होतं, बॅलेन्सिंग ऑफ इच लेजर होतं. नंतर ट्रायल बॅलन्स म्हणलं जातं. रेकॉर्डिंग ॲडजस्टमेंट एंट्री. मित्रांनो, सॉफ्टवेअरला ॲडजस्टमेंट एंट्र्या येत नाही, तुम्ही काही समजू नका. आपल्याला बुक करायला लागतात. रेकॉर्डिंग ट्रायल बॅलन्स रिव्ह्यू करायला लागतो, प्रिंट करायला लागतो, समजून येतं. रेकॉर्डिंग ऑफ क्लोजिंग एंट्री आपल्याला बुक करायला लागतात. जर तुमची अकाउंटिंग कॉन्सेप्ट क्लिअर आहे तर तुम्ही प्रॉपर अकाउंटिंग सॉफ्टवेअर हँडल करू शकता. नंतर फायनान्शियल स्टेटमेंट कुठच्या डेटचं. चौथा आहे कॉस्ट सेंटर. मित्रांनो, जर तुमच्या ब्रांचेस वेगवेगळ्या सिटीमध्ये आहेत आणि तुम्हाला खर्च सिटी वाईज पाहिजे असेल, सॅलरीचा आहे किंवा मोबाईलचा आहे, कमिशनचा आहे, तर टॅलीमध्ये एक फॅसिलिटी आहे की तुम्ही कॉस्ट सेंटर वाईज तुमचा खर्च रेकॉर्ड करू शकता. कॉस्ट सेंटर फक्त जेव्हा तुम्ही एक्सपेन्स वाउचरची एंट्री करणार त्यावेळी तो टॅली तुम्हाला विचारतो की कुठच्या कॉस्ट सेंटरमध्ये टाकू, कुठच्या डिपार्टमेंटमध्ये टाकू, कुठच्या डिपार्टमेंट 2, 3 ह्या डिपार्टमेंट आलो. ओके, आता अकाउंटिंग ग्रुप प्रिस्क्राईब बाय टॅली. मित्रांनो, मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअर शिकवणार आहे. कसं केलं आहे त्याने टॅली सेटअप ते तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं सेटअप असतं. बट टॅलीमध्ये एक केलेलं आहे, बँक अकाउंट ॲसेटला असतं, बँक OCC म्हणजे क्रेडिट अकाउंट्स असतात, लायबिलिटी साईडला असं आहे, कॅपिटल अकाउंट, कॅश इन हँड हे नेहमी ॲसेटला असतं, करंट ॲसेटला, करंट लायबिलिटी साईड, डिपॉझिट ॲसेट, हे डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम, ड्युटीज अँड टॅक्सेस, करंट लायबिलिटी, एक्सपेन्सेस इनडायरेक्ट, फिक्स ॲसेट, इन्कम साईडला, इन्कम इनडायरेक्ट. हे एवढे जे ग्रुप्स आहेत ना, टॅलीने सजेस्ट केलेले आहेत, फिक्स करून ठेवलेले आहेत की बाबा इथेच जाणार, ते चेंज नाही करता येणार तुम्हाला. ओके, तर हे सेटअप टॅलीने करून ठेवलं. म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे, लोन्स अँड ॲडव्हान्सेस आहे, लोन्स लायबिलिटी, मिसलेनियस एक्सपेंडिचर, प्रोव्हिजन्स आहे, परचेस अकाउंट आहे, रिझर्व्स, रिटर्न अर्निंग, सेल्स अकाउंट आहे, सिक्युअर लोन आहे, स्टॉक इन हँड आहे, संडी क्रेडिटर आहे, संडी डेटर आहे, सस्पेन्स आहे. म्हणजे एक सस्पेन्स अकाउंट कधी तर तुम्हाला माहिती नसेल का अकाउंटिंग एंट्री झाली, एखादी पेमेंट एंट्री चेक इश्यू केला आहे पण तुम्हाला पार्टीचं नाव नाही, सस्पेन्स अकाउंटमध्ये. अनसिक्युअर्ड लोन म्हणजे लोन त्याच्याला काही सिक्युरिटी नाही, ते अनसिक्युअर्ड लोन असतं. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आणि मला आशा आहे की हा तुम्हाला लेक्चर आवडला असेल. जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर प्लीज ती प्रेस द बेल आयकॉन अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि आपण आता नेक्स्ट लेक्चरला भेटूया, जेणेकरून तुम्हाला टॅलीचे अकाउंटिंग कॉन्सेप्टचे समजू शकतील. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.